वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आजचा आपला मिनी ब्लॉग माघी गणेश जयंती निमित्त आहे। तर सकाळी लवकर उठून बाप्पांच्या अभिषेकासाठी पूजेची सर्व सामग्री एका ताटामध्ये घेतली व सकाळ सकाळ बाप्पांचा अभिषेकासाठी सुरुवात केली। सर्वप्रथम कच्च्या दुधाने, नंतर पाण्याने व फुलांनी बाप्पांचा अभिषेक करून घेतला। मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राचा जप करून बाप्पांचा अभिषेक पूर्ण केला। त्यानंतर या दुधामध्ये बाप्पांचं साजेसं असं सुंदर रूप दिसत होतं। बाप्पांची आरती केली, धूपदीप ओवाळून बाप्पांना नमस्कार केला। आजची सकाळ बाप्पाच्या सहवासात अगदी सुमधुर झाली होती। त्यानंतर आमच्या नाश्त्याची तयारी केली। रुद्रांशना मखाना तर मी चहा पिऊनच स्वयंपाकाच्या तयारीला लागली। आज स्वयंपाक जरा जास्तच लवकर केला आहे, कारण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मंदिरात जायचं होतं। मंदिरात गेल्यानंतर खूप लाईन होती। लवकर जाऊन सुद्धा सर्व गणेश भक्त लाईनीमध्ये उभे होते। मंदिरातील फुलांची सजावट व सुशोभीकरण पाहून मन अगदी तृप्त झालं होतं। जिथे पाहावं तिथे सगळ्या ओरिजिनल फुलांचंच डेकोरेशन केलं होतं। खूप सुंदर असं मंदिर सजवलं होतं। कोपरगावातील गणपतीचं मंदिर स्वयंभू आहे, त्यामुळे भक्तांची खूप गर्दी होती व माघी गणेश जयंती निमित्त साप्ताहिक सप्ताहाचं सुद्धा तिथे आयोजन केलेलं होतं। सप्त्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे काल्याचं कीर्तन हे गणपती बाप्पांचं होतं। गणपती बाप्पा म्हणलं तर मोदक तर येणारच। सर्वांच्या ताटामध्ये तिळकुंदाचे मोदक होते। हो, या माघी गणेश जयंतीला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात। त्यामुळे या दिवशी तिळाचे आणि गुळाचे मोदक केले जातात किंवा गुळाची तिळाची पोळी केली जाते। हा खरा गणपतीच्या नैवेद्याचा मान असतो। घेऊन जाताना या रांगोळीने लक्ष वेधून घेतलं। खूप सुंदर तांदळाने काढलेली रांगोळी होती। अशा रांगोळ्या पाहिल्या की मनात एकच प्रश्न येतो, मला कधी जमणार आहे अशी। चला, तर त्यानंतर दर्शन घेऊन खाली मंदिराच्या बाहेर आलो। खाली सप्त्यामध्ये महाराजांचं खूप सुंदर असं कीर्तन आयोजित केलं होतं। गणपतीच्या जन्माची कथा या दिवशी सांगितली जाते, तर तेच कीर्तन आज होतं। आज गुरुवार, ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की मी आज दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाईल, पण जाता जाता वाटेत हे छोटंसं असं दत्तगुरूंचं मंदिर वाटेमध्ये लागतं। मग काय, क्षणाचाही विलंब न करता महाराजांचं दर्शन घेतलं व घरी निघून आली। खरंच काही सेवा ध्यानीमनी नसताना सुद्धा देव आपल्याकडून करून घेतो, या गोष्टीचा मला प्रत्येक वेळेस अनुभव आला आहे। घरी येऊन बटाट्याच्या भाजीवर ताव मारला व जेवणाचा आनंद घेतला। तर काहीसा